काय ठाण्यात ट्रॅफिक खूप असतं, किती ट्रॅफिक? ट्रॅफिक एवढे इथे इथे धंदा नाही ना म्हणून याच्यामुळे ट्रॅफिक आहे, दुसरं काय नाही. धंदा नाही म्हणून ना, दुसरं काय नाही. किती वर्ष रिक्षा चालवताय? मी 6 वर्ष चालू आहे. अच्छा. हां. मग काय ट्रॅफिकवर काय सोल्युशन काय? ट्रॅफिकवर काय नाही, आता एवढंच आहे, दुसरं काय नाही. या बसा 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 बसा. किती वर्ष रिक्षा चालवताय? मी 17 वर्ष. जरा न्यूट्रलला टाकू का? हा गेली न्यूट्रलला. 17 वर्ष रिक्षा चालवताय. हो. काय मग काय वाटतं ठाण्याबद्दल? ठाण्याबद्दल तर रिक्षावाले चांगली सेवा देतात, पण काही रिक्षावाले सर्वांचं नाव खराब होतं काही रिक्षावाल्यांमुळं. ओला उबेर बंद करा, स्टेशनला येऊ नका देऊ. हां. ओला उबेरने सगळे रिक्षावाले धंदे वाटून टाकले. काय मिठाचे भाडे भेटत नाही ना, कसले भाडे भेटत नाही. जे कोण आला बाहेर काय मोबाईल काढून लगेच बोलतो ओला, कोण म्हणतो रेपोटो, कोण म्हणतो जेपोटो. काय 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 आलेले कंपनी, बाहेरचे कंपनी येऊन आता इंडियामध्ये हे करायला लागले. पण काय आता तुमच्याकडे सोयी सुविधा आहेत का बाकीच्या? हां, बाकीच्या सोयी सुविधा आहेत का? सगळे सुविधा आहेत ना आपल्याकडे, रिक्षावाल्याकडे सगळे सुविधा असतात ना. पण आता रिक्षावाल्यांचे आता असं झाले का भोवणी होत नाही. किती वर्ष रिक्षा चालवताय? 15 वर्ष झाले साहेब. अच्छा. हो. ठाण्यात काय रिक्षावाल्यांचं कसं वलय आहे की नाही? नाही रिक्षावाल्यांचे लय वांदे आहेत. रिक्षा टाइमपास करतात, टाइमपास. रिक्षावाला सगळ्यात मोठा रिक्षावाला कोण माहिती आहे का ठाण्यातला? हां, ठाण्यातला सगळ्यात मोठा रिक्षावाला? आता आपण एवढं सकू सांगा ते कोण रिक्षाला मोठावाला काय, तर आपण सगळं हे समजतो का भाई सगळे रिक्षावाले आपले भावबंदी आहेत आणि सगळ्या रिक्षाला चांगलं व्हायला पाहिजे. आपलं असं म्हणणं, असं उद्देश आहे आपला. आलं का लक्षात? जे पण रिक्षा आता एवढे सगळे रिक्षावाले उभे आहेत त्यांना भाडे नाही. आता हे भाड्यासाठी उभे आहेत. कोणी लांब जाणार आहे, कोणी जवळ जाणार, कोणी मीरा भाईंदरला जाणार आहे, त्यांना भाडे नाही, त्यांना बोनी नाही, काय नाही. जे कोण आला बाहेर पॅसेंजर का ओला उबेर स्टेशनला नका येऊ द्या, बस बाहेर तर बाहेर तुम्ही घेऊन जावा. म्हणजे ओला उबेर स्टेशनला येऊ देऊ नका असं यांचं म्हणणं आहे. थांबा 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 मला बघा लोकांचे काय हालत. किती मोठी लाईन असतो इथे, हवालदार कोण आहे का? एवढी मोठी लाईन लागते, पण तरी पण हँडल आम्ही करतो. काय मग काय ठाण्यात काय वातावरण? आता काय वातावरण बोलणार, आता वनमेनशिवाय शिंदे साहेब आहेत, त्यांचा बालेकिल्ला शिवसेनेचा, मग त्यांच्याशिवाय इथं पर्याय का कोणाला? हां, एक मुंबईचं आपण सांगू शकत नाही मुंबईला कोण काय ते, पण ठाण्यात तर शिवसेना आपला शिंदे साहेबांची एकदम. कशी आमची रिक्षा सांगा आम्हाला. एकदा एक फक्त सगळे नेते वाटतात काम करणार आहेत, दिसायला काम करणारे वाटतात, म्हणजे करतात का काम? नाही का, जे ठराविक नेते आहेत ते तर आपली कामं करतात, त्यांनी आपला जे एरिया बरोबर सांभाळलेला आहे. जे आहेत त्यांचं काय नामोनिशाण नाही काय. आता ठाण्यात रिक्षावाला आहे म्हणजे आता ठाणं आलं, ठाणं म्हणजे एकनाथ शिंदे असं झालं. ठाणे एकनाथ शिंदे झालं साहेबांचं, ठाणे एकनाथ शिंदे साहेबांचं झालं. मी पण रिक्षा चालवतो, मी पण ठाण्यात आहे, मला पण दाढी आहे. असं काय नाही, पण नाही, पण मी पण होऊ शकतो ना मुख्यमंत्री. होऊ शकतं साहेब. आता साहेबांचे आपले नशीब असले, साहेबांचे नशीब होते, साहेबांचे नशीब फलफलले, आपले पण नशीब असतील तर आपले पण नशीब फलफलते. साहेबांनी बंडखोरी केली असं म्हणतात ना. नाही, त्याच्याबद्दल आपण काय सांगित नाही, आपलं काय त्याचा अंदाजच नाही, आपण काय एवढा मोठा नाही आहे. आता एवढं ट्रॅफिक होतं, एवढं ट्रॅफिक आहे तुमच्या ठाण्यामध्ये. ट्रॅफिक होतं, ऐकून घ्या, हे ट्रॅफिक होतं. इथं जर 2 हवालदार उभे केले तर इथे एक पण रिक्षा लागणार नाही. पण इथं कोण थांबतात का बघा, ते ट्रॅफिकवाले येतात, फोटो मारतात, काय 100 रुपये काय 200 रुपये त्यांना घेतात, जाऊन देतात, त्यांना रिक्षाला फाव बोलतात, म्हणून रिक्षाला इथे उभी राहतात आरामशीर. तुमच्या फुटपाथवरती पण चालायला जागा नाही. बघा ना, ती आता फुटपाथ सोडून अर्धा रस्ता पण केलेला आहे पब्लिकसाठी, तरी पण काय हाय ती ट्रॅफिक होते. तुम्ही एकनाथ शिंदे सारखे दिसता की नाही? भरपूर जण बोलतात. मी काय म्हणतोय, काय तुमच्या ठाण्यातले प्रॉब्लेम सांगा मला. तुम्ही आता किती वर्ष रिक्षा चालवताय? मला आता 6 वर्ष व्हायला. 6 वर्ष रिक्षा चालवताय. काय जाणवलं 6 वर्षामध्ये तुम्हाला? काय नाही, फक्त काय भाड्यात लाईनीतून भरायचं, अजून काय लाईनीतून भाडे भरायचे आहेत. बस तेवढ्या पुढचं आयुष्य मर्यादित झालं का असं? आता मी कारण की इकडे लोक आपलं हे केलंय, स्टँड केले, ते दादागिरी करतात, तुम्ही ते भरू नका. मग आपापल्या गाडीत ते साईडला लावून ते मोठे मोठे भाडे घेऊन जातात. आपण फक्त शेअरिंगसाठी इथे इथे फिरत असतो. काय हे नाही का म्हणजे तुमच्या आता मी 1 तास मी फिरून ठाणं फिरून 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 एवढा त्रास, एवढा कंटाळा, एवढं ट्रॅफिक, ते खड्डे, ते फुटपाथ चालायला धड नाही तुमच्याकडे. काय करणार? आता आम्ही सध्या गाडी तिथे घेऊन पण गेलो ना, आणि एखादा पॅसेंजर आम्हाला हात दिला तरी आम्हाला 1500 रुपये फाईन हवालदारनी बघितल्यानंतर. कारण की आम्ही आता बाहेर जर एमटी पण पडतोय तर आम्हाला इथे ते गाडी जबरदस्ती भाडं भरून देणार कुठलंही. त्याच्या लाईनीत टाकलं म्हणजे तुम्ही भाडं घेऊन जावं. तुमच्यासाठी कोण उभं राहत नाही का? कोणच नाही, प्रत्येकाचा युनियन आहे. ज्या आता आम्ही रनिंगवाले आहेत तर आम्हाला स्वतःच बघायला लागतं. ठाण्यात ते अजून एक रिक्षावाले आहेत ठाण्यामध्ये.
हां ठाण्यामध्ये एक रिक्षावाले आहेत ना, हो. एक्स रिक्षावाले हां कोण आहेत? आता काय शिंदे साहेबच होते रिक्षावाले. मी नाव नाही घेतलं शिंदे साहेबांचं, तुम्ही घेताय. शिंदे साहेब पण एक रिक्षावालेच होते. आणि ते मुख्यमंत्री झाले. काय कामं करते चांगलं, काय कामं चालले ते आपले, त्यांच्यावर पण काय दबाव असेल करतात ते. त्यांच्यावर दबाव आहे हां कुणाचा? असेल मग रिक्षावालीचा बद्दल विचार करायला पाहिजे ना. हा, एवढं फाईन रिक्षाबद्दल विचार करायला पाहिजे खरं तर. अजून कोण आहे का बोलणार? रिक्षा 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 काकू रिक्षा चालवता का? कुठे रिक्षा, कुठे तुमची? तुमची रिक्षा दाखवा आम्हाला. तिकडे दाखवा. ती आमची रिक्षा आहे, ती आम्ही घेऊन फिरतोय, आम्ही शो करतोय, बघतो रिक्षावाला म्हणून. काय बघतोय की नाही रिक्षावाला? म्हणजे मी हां काय प्रॉब्लेम काय? तुम्ही महिला असून रिक्षा चालवताय, काय प्रॉब्लेम जाणवतात? अजून तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला फक्त कधीतरी शेअरिंगला प्रॉब्लेम होतो. शेअरिंगवाले आम्हाला लावू देत नाहीत. बाकी दुसरा काय प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, शेअरिंगला सगळे प्रॉब्लेम होतो. सत्ता पण सध्या शेअरिंगमध्ये आहे. त्यांचे प्रॉब्लेम होतात. दादा, फडणवीस, शिंदे शेअरिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. एवढा नाही विचार करायचा शेअरिंगचा. ते तर आहे. दुसरं काय बोला? दुसरं काय नाही. बाकी काय कधीतरी प्रॉब्लेम होतोय, पण आम्ही आता ह्या रस्त्यावर आलो म्हटल्यावर आम्हाला सांभाळून घ्यायला लागतं. असं आहे. पुन्हा कोणाला सांभाळून घेणार तुम्ही? आता जे रस्त्यात आलं त्याला कधीतरी मग जो उत्तर द्यायला लागतो वाकड्यात गेलं की. हां मग आता काय करणार, आपल्याला पोट पण भरायचं आहे. दिवसभर सकाळी उठून संध्याकाळी रिक्षा पण चालवायची आहे म्हटल्यावर मग कधी कधी इग्नोर पण करावा लागतो, नाही तर कधी कधी वाकडं भेटलं तर त्याला उत्तर द्यावं लागतं. असं आहे. खूप डॅशिंग आहात तुम्ही. मग काय, मग रस्त्यावर उतरलं म्हटल्यावर काय करणार, ते करायलाच पाहिजे. अजून खड्ड्या-बिड्ड्यांचा त्रास नाही? खड्ड्यांचा कधीतरी होतो, पावसाळ्यात जाम खड्ड्यांचा त्रास होतो. घरी पाणी किती वाजता येतं? घरी पाणी सकाळी 8ला येतं, 10 वाजेपर्यंत असतं. पुरतं का म्हणजे, की अजून काय तुमची काय अपेक्षा? तर संध्याकाळी पण प्लस येतं पाणी, 2 टाईम असतं. कुणाची कृपा एवढी तुमच्यावर झाली? आपली शिंदे साहेबांची कृपा आहे इथे. परत स्टेशनला आपले वसंत डावकर आहे, त्यांची पण कृपा आहे. आम्हाला लेडीजला भरपूर सपोर्ट होतो. लेडीजला खूप जास्त सपोर्ट असं म्हणतात. कसे आहात? बरं आहे बरं आहे बरं आहे एकदम मजेत. एकदम मजेत. श्रीवर्धन शिवर्धन तुम्ही? रेवदंडा हो, गाव तरी फिक्स करा. रेवदंडा इकडे लोक पार्टी बदलतात, तुम्ही गाव बदलताय. असं होते कधी कधी घाई घेते असं होते. काय काय घाईमध्ये असं होते. माझे क्लचवर तुटले ना मग ते टेन्शन आहे, बाकी काय क्लच वायर तुटली? अरे रे रे रे. म्हणते कशामुळे तुटली? हे ते आला नंबर आला ना क्लचवर तुटली. आता काय करणार मग? आता मॅकॅनिक येणार आहे. मॅकॅनिक येणार आहे, बोललो त्याला मी. तुमची रिक्षाची क्लच वायर तुटली, मेकॅनिक येणार आहे. येणार. बरोबर. एवढे ट्रॅफिक आहे, एवढे खड्डे आहेत, ह्याचा मेकॅनिक कोण आहे? तर काय करणार, ते गव्हर्नमेंट बघत लक्ष देत नाही त्याला. काय करा आपण, ते गव्हर्नमेंटचं आमचं काम नाही. आम्ही इन्शुरन्स भरतो ना, टॅक्स भरतो ना, ते त्यांचं काम, आमचं काम नाही ते. मी तुम्हाला दोष काका, तुम्हाला दोष देत नाही हो काका, तुम्हाला दोष देत नाही आहे मी. तुम्हाला विचारतोय की कोणी करावं. ते गव्हर्नमेंट करेल, आम्ही नाही करणार. अपेक्षा आहे गव्हर्नमेंटकडून, काय म्युन्सिपालिटीकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला उरलेली आहे? आता बघू, आता निवडून येतील तर माहिती पडेल. काय तुमच्याकडे काय कोणाची हवा आहे तुमच्याकडे? प्रत्येक नाही, ते मी सांगू शकत नाही. ते मी सांगू शकत नाही. हां, ते मी सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? नाही, मी एक नागरिक आहे, मी वोटर आहे. कोणाला वोट करेल हे पण सांगू शकत नाही. बरोबर आहे. बस, तुम्हाला विचारणार पण नाही कोणाला वोट. बस बस बस. पण काय ठाणा कसं राहण्यासाठी एकदम ठीकठाक? मस्त आहे, फर्स्ट क्लास. कसला त्रास आहे ठाण्यात? आणि कसलाच त्रास आहे, चांगलं आहे, चांगलं आहे.